वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्षामध्ये तुमचा स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार. तर आज ना योगिनीच्या शाळेमध्ये ना प्रोजेक्ट सांगितले. म्हणजे छोटे छोटे कपडे म्हणजे कट, शर्ट, पॅन्ट, फ्रॉक असं म्हणजे छोटे छोटे कपडे आपण असं कटिंग करायचं आणि ते वहीला लावायचं. तर मॅडमला एक हप्ता माहीत होतं. काय ग? एक हप्ता झाला ना तुला एक प्रोजेक्ट बनवायचं सांगितलं पप्पा, पण तिने काही तयारी केली नाही. तर आता नाईलाजाने ते सर्व माझ्या गळ्यात पडलंय. सहसा मी काय यांच्या शाळेचं एवढं का मी बघत नाही. माझे मिस्टरच बघतात. म्हणजे यांचं प्रोजेक्ट किंवा ह्यांचं काय ॲक्टिव्हिटी असेल ते सर्व मिस्टर बघतात. पण आता माझे मिस्टर गेले कामासाठी सकाळीच बाहेर. आणि मॅडमची आज 3:15ची शाळा आहे. म्हणून ती मला सांगते आता मम्मी मी काय करू. तर तिची दिदी आहे ना तिने पण आयडिया दिलेली होती रात्री. पण नंतर आमचा बिग बॉस लागल्यानंतर सर्व आयडिया आमची बाजूला झाली. आणि तो बिग बॉसच्या चक्करमध्ये आम्ही तिचा प्रोजेक्टच बनवला नाही. बरोबर ना? आणि ती स्वतः पण बघत होती बिग बॉस. ती स्वतः आठवण करते मी विसरली तरी मम्मी बिग बॉस बघायचं आहे. कारण मी काल दादरला गेलेली. तर चला आता मी छोटे छोटे कपडे घेतले आणि आता हिने असं मला कटिंग करून दिलं आहे. तसं हा एक कट आहे. परत हा एक शर्ट आहे. परत हे आहे फ्रॉक आणि ही आहे पॅन्ट. तर चला आता मी हे कट करून घेते आणि मग ते पुस्तकावर लावल्यावर तुम्हाला दाखवते. तर प्रोजेक्ट झाला आहे आणि आता मी तिला शाळेत सोडायला जाते. कारण माझ्या मिस्टरांचा फोन आलेला होता की मला काही जमणार नाही यायला, तू तिला सोडायला जा. आता मला जायचं आहे. 3:15ची शाळा आहे. आता वाजले 2:45. मेन गोष्ट अर्धा तास तसा 15 मिनटं लागतो. पण योगिनी स्लोमध्ये चालणार आहे त्यामुळे मी 15 मिनटं आधी जाते. म्हणजे आता आम्ही निघतोय. 2:45 वाजले. 3:15ची शाळा आहे. मला तर 15 मिनटं लागेलच, 15-10 मिनटं. पण योगिनीच्या चालण्यावर आहे. मॅडमला आज जाणं गरजेचं आहे. कारण आज ह्या प्रोजेक्टसाठी तिला 20 मार्क भेटणार आहे. नाहीतर ती गेली नसती. कारण आता 3:30 ते 6 ती शाळा आहे ना. आता मी बोली नको जाऊ. तर ती बोलते नाही मम्मी हा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी मला खास करून जाणं गरजेचं आहे. तर ह्या प्रोजेक्टला हिला 20 मार्क भेटणार आहे. तर चला आता फायनली कसं वाटतं? आणि कोणी केलं ते बघा. आज इतक्या वर्षानंतर ना मी पहिल्यांदा हिचा प्रोजेक्ट बनवले. नाही तर मी बनवते बाबू कधी कधीच नाही बनवलं. आणि मॅडम आमची खुश आहे ना बाबू. तर चले मॅडमला जाते, शाळेत सोडते आणि आल्यावर मग जेवते. भूक लागली आहे जोरात. मला वाटलं नव्हतं ही माझे मिस्टर येतील करून, पण नाही जमणार त्यांना यायला. त्यामुळे मी चालली आता तिला शाळेत. मी थकली आहे बघा चालून आहे ना योगिनी? थकली ना तू? गरम किती होतोय. चला तू नेहमी येते चालत ह्याला बघायला? नाही जेव्हा पण आपण जातो तेव्हा. तू काय नाही करत. फायनली योगिनीला शाळेत सोडून आली आहे आणि आल्या ना बेडवर बसली. ती मोबाईल घेऊनच बसली. मी अशी असते ना. तर चला आता भूक लागली आहे, जेवून घेते. मग नंतर बाकीचे घरातले काम आहे ते आवरून घेणार. जेवण तर झालं आहे आणि आता घर खूप घाण झालं. हे बघा सर्व पसारा. परत इथे आपण पसारा सोफा झाडून घेतला आहे आणि आता उशीचे कवर घेते चेंज करू. तर चला आता झालाय कचरा मारून. आता जरा व्यवस्थित वाटतंय घर माझं. मी तुम्हाला दाखवते थोडक्यातच. मस्तपैकी सोफा झाडून झालाय. हे कपडे आहे ना इथे दिसतात ते कपडे कपाटात ठेवायचे. आणि हे आलेलं होतं बॉक्स ओपन करून मी दाखवलं कालच्या ब्लॉगमध्ये. तर कशाला घेतले ते मी तुम्हाला लवकरच सांगेन. पण हे कुठे ठेवायचे ते अजून काय मला सुचत नाही. आणि सर्वात पहिला म्हटलं हे स्वच्छ करायचे मला. कारण हे छानपैकी मस्तपैकी धुवून घेणार आहे मी. आणि मग ह्याच्यामध्ये मला ते ठेवायचं ते मी तुम्हाला सांगेलच. मला सांगितलं मला सांग काय झाला? एवढी चांगली हसत हसत गेली आणि आता रडत रडत येते ती. काय झालं?
अरे टीचर सांग. नव्हती. हा. पटापट सांग ना. अंश बांदल म्हणून एक मॉनिटर आहे, हा. त्याच्या अंडर गेलं सगळं क्लास. मग जो जो बोलत होता, कमेंट करत होता, तो अंश बांदल बोलला ब्लॅक बोर्डचे ते या आणि उभे राहा. मग योगिनी बोलत होती. योगिनी थर्ड आली, तिला सांगितलं तू ये इथे आणि ब्लॅक बोर्डची इथे उभी राहा. योगिनी बोलते मी का राहू उभी, मी तर बोलतच नव्हती. त्यांचे कमेंट पास झाले तरी सुद्धा त्यांनी ब्लॅक बोर्डची तिला उभी केली आणि बोलले उद्या पॅरेंट्सला घेऊन ये. हा ठीक आहे. एक छोटीशी बरोबर. गोष्ट आहे. मग काय झालं याच्यात? शाळेच्या बाहेर आली रडत रडत. मी बोलले काय झालं आता, येता वाटत शाळा गेली. मी तुझ्या बोललो वर्गातला आहे? मी बोललो आता शाळा गेली. आली बोल चल टीचर कडे. ते मला काय कळालं नाही. नेत्रा योगिनीला बोललो ओके हा चल पप्पा. मी बोललो चल. काय बोलता पप्पा? का आता बोलता? सुरुवातीलाच सांगितलं मी तुला असं असं झाला. पण ते इंग्लिश मध्ये बोलत होते ना तुटकं हा, फुटकं तुटकं teacher. फुटकं. हा या 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 मग तू बोलायचं मला इंग्लिश. या 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 बोललो. तर मी हिला बोललो नंतर हिने मला एक्सप्लेन केलं मराठीत. मग मी तिला बोललो गेट जवळ जेव्हा तू आली तेव्हाच मला सांग ना. मग मी तिच्याशी हिंदीमध्ये किंवा मराठीत बोललो असतो. हा मुलगा कोण आहे अंश बांदल, त्यांनी त्याला सांगितलं की तू उद्या पॅरेंट्सला घेऊन ये. हा टीचर सर थोडी Teacher येतो. सांगणार. टीचर तू थोडी आहे एवढ्या गोष्टीला बाई रडत बसू हा. नको. पप्पा थांबवत होते मला. कोण थांबवत होते सर्वे? ते रिया मॉनिटर. उद्या तुम्ही उद्या तू जाणार, परवा तू जाणार. सोमवारी तू जाणार, अरे सोमवारी तर मी नाही आहे. मंगळवारी तू जाणार. किती सुट्ट्या होणार शनिवार रविवार शनिवारी सुट्टी असते. हा मग सोमवार सुट्टी कर. तू आता बोलायचं होतं ना अगं टीचर. जी गोष्ट मला माहिती नाही, इथे क्रॉस जवळ आली नाही, तिने मला सगळं मग सांगितलं. तुझ्याशी इंग्लिश कोण टॉकिंग करेल? इंग्लिश टॉकिंग हिच्याशी करत होतं. मी बोललो मॅडम हिचं काय झालं, रडते का. मग आपल्या यांचं दोघांचं चालू झालं पा हू पा हू पा हू. टीचर आणि तू इंग्लिश मध्ये बोलत होते. मग कोण बोलत होता? मग ह्याला हिंदीला समजा तुझ्या बापाला. रे देवा, ते मराठी शाळा बरी तुमची. ओय, आता हिंदीला हिला- नाही समजत होती तुला? हिंदी नाही बोलवते, मराठी इंग्लिश मध्ये बोलवते. हिला तुला इंग्लिश नाही IAS समजत? मध्ये टाकणार किंवा कॉन्व्हेंट मध्ये टाकणार आहे मी. आजच बोलून घेतलंय मी. वहिनीशी बोलला. हा. म्हणून तर मी तिला बोललो 2 महिने काढ. उड्या मारत मारत जात बसने होती. गेले की चालत. चालत. रे रे रे. आणि आता बघा कशी रडत रडत आहे. चल चल फ्रेश हो आता. आता मिस्टर आले. चाय नाश्ता सुद्धा आमचा झाला. चाय नाश्ता म्हणजे चाय आणि बिस्किटा. ते परत गेले त्यांच्या कामासाठी, म्हणजे कामाला गेले. आणि त्याच्यानंतर नेत्रा मॅडमला आमच्या लागली भूक आणि मॅडमनी केलाय पास्ता. तर मला बोलली मम्मी तू खाणार काय, ते म्हणजे हा. मग केवढा दिलाय तिने पास्ता, एवढा मी नाही खाणार. तर चला आता पाणी ठेवलंय बाजूला भरायचं आणि मी म्हणली पास्ता खाते. आणि योगिनी बघा आमची रडून रडून झोपली. आणि तिला झोप तिची महत्त्वाची, म्हणजे सर्वात पहिला आधी म्हणायला गेलं तर चला आता मी पण पास्ता खाऊन घेते. आणि मग बाकीचे तर संध्याकाळचे कामं आहेच, ते करायचे आहे आणि ते करून घेते. पर्स मी ना धुवून घेतले मस्तपैकी साबणाने स्वच्छ धुतले, कारण मला ह्याच्यात ठेवायचे आहे कपडे. तर ते अशी जरा सुकून दे. कुठले कपडे ठेवणार आहे ते मी तुम्हाला सांगेलच. तर हे उलटे करून ठेवते जरा. सुकून दे. हे साचे पण धुवून घेतले मस्तपैकी. सारा बघितले. काय बोलतो, कोणी कोणी दिला?
कोणी दिलंय ते सांग. आणलं नाही तुम्ही. कोणी दिलं? तू स्वतःहून कायच आणणार नाही. काय विद्या, एवढं मी प्रेमाने तुला तू आणलं प्रेम की- नाही करत माझ्यावर. मग कोण करतो तुझ्यावर प्रेम? तुझ्या पोरी? माझ्या पोरी पण नाही करत. चल खोल या. नक्की सांग. शूटिंग चालू आहे ना, तू खोलून घे. तुझा कामाचं असेल काहीतरी. तू काय आणणार अगं, काय माझं? गं? व्हॅलेंटाईनच्या दिवशी काय नाही, फक्त पहिल्याच दिवशी रोज डे साजरा केला आणि नंतर बाकीचे काय तुला दिवस आठवलेच नाही. हे घे, हिच्यासाठी आणलंय. 2 कावले आमच्याकडे उभे आहे. हा बंद केला नेत्राने. अगं नेत्रा त्याचं आहे ते लाउटर. लाउटरचं काय मला माहिती तुला नाही. रिंग आणले, दर दिवसाला एक घाल. आणि तुझ्यासाठी मिनी उशी. वाली जरा ही पण सेम आहे रे. जिंदगी 17 वर्षात काय आणलं नाही ते आणि आता मी काय तुला नाही. पैसे ठेवण्यासाठी बॉक्स आणलाय. हे असं त्याच्यात तुझे करोडो रुपये ठेव. नेकलेस ठेवू ते मला काय गरज नाही. नेकलेस. मला गरज नाही त्याची. माझे पैसे मी पॅकेटातच ठेवते. तिला पप्पा आल्यावर एवढी खुश होती की विचारू नका. आणि योगिनी झोपलेली, तिला त्रास द्यायला गेली. ते बघा इथे हे पुरा जाम झालं हिचं. हे बघा पुरा जाम झालंय. तर आता मी पकडेने ते ओपन करते. तिला आता हे कानातले पाहिजे म्हणून हा सर्व ड्रामा चालू आहे तिचा. तो मला माहिती आहे तिचा ड्रामा. तर हे आता मी काढलंय. हे घे, झालं बरोबर. बेशुद्ध झाली का बघ बाबू ही. हा मी बोली बेशुद्ध झाली काय बघा. हो आहे ना. हे उचल योग नेत्रा. आणि पसारा उचल ग. मला असं पसारा आवडत नाही ग. मी आल्यावर आणि हे असं पसारा टेकणार कुठे? तू का मोठा बंगलात राहतो. एक तर एवढीच रूम आहे, त्याच्यात तू आला म्हणजे इथेच बसणार. एवढी रूम आहे. हा मग इथनं असं बाहेर आल्या तू इथेच बसणार ना. काय दुसऱ्या रूम मध्ये जाणार तू बसायला. आणि हा पसारा नाहीये, हा घरातला सामान आहे. तो मी आता स्वच्छ केलंय. एवढं पुसलं नाही. पुसायचं आहे. हिला बोली पुस तर बघ कशी करते ती. लाईनीमध्ये घेतो. तो हिला उठवा. झाला आता फेक कॉल आला. बोलला तू आता तो करणार नाही तुला, कारण तू त्याच्यावर गोली मार दूंगा. गोली गोली direct. गोली मार दूंगा. हो मारू दूंगा. याचं काहीतरी वेगळंच असतं. तुम्हाला पण येतील, तुम्ही पण सावधान मध्ये राहा. कारण आजकाल फेक कॉल येतात आहे. मला तर अजूनपर्यंत आलं नाही आणि मी सरभरीत आहे. मी हाला तर बोलत बसेल, नाही तर मी आजकाल फेक कॉल उचलतच नाही. कारण माझ्या ओळखीचे मेनच आहे माझी आई, माझ्या बहिणी बस, आणि माझा नवरा आणि माझ्या पोरी. मला ह्याच्याशिवाय कोणाचे कॉल येत नाही. एवढं तर मला माहिती पण आहे. आणि आजचं जेवण आहे मला दाखव. आणि ती आहे बांगडा आणि सुरमे मिक्स, म्हणजे सुरम्याची तुकडी पण आहे एक अशी. म्हणजे ही कधी आम्ही केलेली माहिती आहे का? बुधवारी केलेली. ते आता आम्ही शुक्रवारी खातो. आणि हे बांगडे फ्राय आहे, ते पण आम्ही बुधवारी केलेले, ते आता आम्ही शुक्रवारी खातो. आणि ते भात आहे. आम्ही मच्छीचं जेवण असेल ना, आता बुधवारी केलं आहे ना, तर आम्ही शुक्रवारी खातो. आणि शुक्रवारी केला तर आम्ही रविवारी खातो. असं आमचं असतं जेवण. तर चला आता मी जेवून घेते. आणि अजून काही माझे कामं नाही झाले. तसं आता जेवणाची ही भांडी घासायची आहे, परत लादी पुसायची, मग माझे कामं झाले. पण मी ब्लॉग लय मोठा होईल, त्यामुळे मी इथेच एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझा तुम्हाला ब्लॉग कसा. बाय बाय, गुड नाईट.